शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 पैकी 6 खासदार एका रात्रीत फुटले। त्यांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता सुद्धा मिळाली आणि 19 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती आहे। अवघ्या 2 दिवसांपूर्वी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या समोर आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ज्या खासदारांनी निष्ठा आणि इमानदारीच्या शपथा घेतल्या त्यांनीच रात्रीच्या अंधारात गद्दारीची नवी स्क्रिप्ट लिहिली आहे। दिवसा उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची भाषा करायची, देव देश आणि कुटुंबाच्या शपथा घ्यायच्या आणि रात्रीच्या अंधारात चार्टर्ड विमानानं दिल्लीला पळून जाऊन सत्ताधाऱ्यांशी हात मिळवणी करायची। यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। फुटीर खासदारांपैकी काहींनी उद्धव ठाकरेंच्या समोर शपथा घेतल्या होत्या। कोण काय म्हटलं होतं पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असून ठाकरे गटाला दुसऱ्यांदा मोठं खिंडार पडलंय। या महाभूकंपानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या फुटीचा आणि त्यामागील खोक्यांच्या राजकारणाचा पर्दाफाश केलाय। 14 जून रोजी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी लोकसभा खासदारांची एक अतिशय महत्त्वाची बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली होती। या बैठकीला 4 खासदार प्रत्यक्ष तर 5 खासदार ऑनलाईन उपस्थित होते। या बैठकीत एका खासदारानं 3 मिनिटांमध्ये तब्बल 4 वेळा शिर्डीच्या साईबाबांची शपथ घेतली होती। त्या खासदारानं सांगितलं होतं की माझी पत्नी आजारी आहे, पण साईबाबांची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही, मी मरेपर्यंत केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंसोबतच राहील। दूसरी बात है कि ये सब लोग शिवसेना पार्टी के मशाल चिन्ह के ऊपर चुनकर आए हैं। हाँ, उद्धव बाळासाहेब ठाकरे ये पार्टी है, मोदी जी के चेहरे पर नहीं या शिंदे जी के चेहरे पर नहीं चुनकर आए हैं। ये उद्धव बालासाहेब ठाकरे जी और बालासाहेब ठाकरे जी के चेहरे पर लोगों ने उनको वोट दिया है। अगर कोई बेईमानी करता है तो याद रखिए 15-15 करोड़ कल रात को दिया, पैसा पहुंच गया ऐसा मुझे इन्फॉर्मेशन है। और बाद में चार्टर फ्लैट में बैठे, पहले पैसा हाथ में दे दो, वो पैसा लिया है लोगों ने, और बाद में चार्टर फ्लाइट दिया। नांदेड़ से, पुणे से, 3 जगह से चार्टर फ्लाइट छोड़े। और कितने लोगों को दिया गया? हाँ, वो आ जाएगा। तो अभी कल हमारी पार्लियामेंट्री पार्टी की मीटिंग है, हमने सबको व्हिप दिया है, जारी किया है अरविंद जी ने और अनिल जी ने। और कल 11 बजे हमारी मीटिंग है। मीटिंग के बाद हम तय करेंगे। लोकसभा स्पीकर को पार्टी के तरफ से एक खत लिखा है, अरविंद जी ने गट नेता है, तो उनके बाद हम देखेंगे। अरविंद जी जरा बताइए। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी साईबाबांची खोटी शपथ घेऊन संपूर्ण लोकसभा मतदारसंघात खोटारडेपणा दाखवलाय। स्वतःच्या फायद्यासाठी देवांच्या खोट्या शपथ हे खासदार घेत असतील तर फायद्यासाठी काहीही करू शकतात अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे। राऊत यांच्या दाव्यानुसार फक्त साईबाबांनीच नाही तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची शपथ घेऊन काही खासदारांनी आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करणार नाही असे शब्द दिले होते। इतकंच नाही तर काहींनी स्वतःच्या पोटच्या मुलांच्या आणि स्वतःच्या जन्मदात्या आईवडिलांची शपथ घेऊन आपण मातोश्रीशी कधीही प्रतारणा करणार नाही अशी ग्वाही दिली होती। जेव्हा लोक स्वतःहून आपल्या पोटच्या मुलांची आणि देवाच्या शपथा घेतात तेव्हा राजकारणात एकमेकांवर विश्वास ठेवावाच लागतो असं राऊतांनी म्हटलंय। तो हे सब लोग हैं, हमारी पार्टी के सांसद हैं, जिनके लिए हमने हमारा सबका उद्धव जी ने कार्यकर्ताओं का खून पसीना बहाया, उनको टिकट दिया, उनको पैसा भी दिया चुनाव लड़ने के लिए, जितने हमारी औकात थी, हाँ वो भी दिया, मेहनत किया, सब कुछ किया। और फिर भी अगर उस बारे में, उनके बारे में इस प्रकार की खबरें आती है तो ये लोगों ने उनका खंडन करना चाहिए। और मैं फिर एक बात कहता हूं, अब उनको नहीं छोड़ेंगे। अगर कोई है उसमें से ऐसा कोई करता है तो अब महाराष्ट्र की जनता एक बार चुप बैठी, अब जनता चुप नहीं बैठेगी, मैं आपको बता रहा हूं। हाँ, ये क्या तमाशा बना के रखा है क्या आप लोगों ने? इस्तीफा दे दो, अगर जिसको जाना है वो इस्तीफा दे दो। हमारे पार्टी के टिकट पर आप चुनकर आए हो ना, हमारे वोटर्स ने आपको चुनकर दिया है। आप कौन है? कोई 3-3 चुनाव हार गए थे, उनको एमपी बनाया। कोई कहां भाग गया था, घर में बैठा था, उसको एमपी बनाया। किसी का पता नहीं उसको।
तो हमने अभी एक लीगल बैटल अभी से शुरू किया है। हमारा व्हिप जारी है, अरविंद सावंत जी ने और अनिल देसाई जी ने एक व्हिप जारी किया है। कल हमारी पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग है दल की 11 बजे। ओम बिरला जी को भी हमारे अरविंद सावंत जी ने लेटर लिखा है, वो भी आप समझ लीजिए। और हम अब दिल्ली में ही है और दिल्ली में रहेंगे। अरविंद जी आप जरा बताइए। पहिली बात तो फुटलेल्या खासदारांमध्ये परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश आहे। या खासदारांचा राजकीय इतिहास पाहिला तर त्यातील बहुतेक नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी राजकीय पुनर्जन्म दिला होता। संजय जाधव हे परभणीतून सातत्याने शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येत राहिले, कारण तिथं शिवसेनेची पारंपरिक आणि कट्टर मतपेढी आहे। ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे अत्यंत आक्रमक नेते मानले जात होते आणि त्यांच्या कौटुंबिक आणि राजकीय संघर्षात उद्धव ठाकरे यांनी नेहमीच त्यांना मोठी ताकद दिली होती। भाऊसाहेब वाकचौरे हे यापूर्वी पक्ष बदलूपणा करण्यासाठी प्रसिद्ध राहिले असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून पुन्हा रिंगणात उतरवलंय। नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख हे देखील उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यामुळे आणि मशालीनं दिलेल्या प्रकाशामुळे संसदेची पायरी चढू शकले होते। संजय दिना पाटील यांनीही मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी देऊन खासदार बनवलं होतं। या सर्व नेत्यांची वैयक्तिक ताकद 50,000ची नाही, पण केवळ शिवसेना आणि ठाकरे हे नाव पाठीशी असल्यामुळे त्यांची बाजारात किंमत वाढली, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय। ऑपरेशन टायगर कधीपासून सुरू होतं आणि हे खासदार शिंदेंच्या गळाला कसे लागले याची पडद्यामागची कहाणी आता समोर येऊ लागली आहे। हा प्लॅन 2024च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासूनच अत्यंत गुप्त पद्धतीने सत्ताधारी गोटात शिजत होता। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार आणि रणनीतिकार या खासदारांच्या सतत संपर्कात होते आणि दिल्लीतील संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच हा मोठा फटका देण्याची तयारी पूर्ण झाली होती। या खासदारांना फोडण्यासाठी साम दाम दंडभेद या सर्व मार्गांचा वापर करण्यात आला। तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लावण्याची भीती आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठ्या आर्थिक पॅकेजची ऑफर देऊन या खासदारांची नाकेबंदी करण्यात आली होती। अनेक दिवसांपासून हे खासदार उद्धव ठाकरे यांच्या मुख्य बैठकांना उपस्थित राहणं टाळत होते। आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही या खासदारांनी दांडी मारली होती। भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर काही दिवसांपूर्वीच मीडियासमोर बोलताना उद्या काय होईल हे मला विचारू नका असं सूचक विधान करून फुटीचे संकेत दिले होते। संजय राऊत यांनी दावा केला आहे की या प्रत्येक खासदाराची किंमत प्रत्येकी 50 कोटी रुपये ठरवण्यात आली आहे। या 50 कोटींच्या मधील 15 कोटी रुपयांचा पहिला हप्ता म्हणजेच ॲडव्हान्स काल रात्रीच्या सर्व खासदारांपर्यंत पोहोचवण्यात आलाय। हा ॲडव्हान्स हातात पडताच सर्व खासदारांचे फोन बंद झाले आणि ते पुणे तसेच नांदेडहून चार्टर्ड विमानानं दिल्लीसाठी रवाना झाले। दिल्लीत पोहोचल्यानंतर या खासदारांची व्यवस्था खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी करण्यात आली आणि तिथंच लोकसभा अध्यक्षांना द्यायच्या पत्राची आणि कायदेशीर विलिनीकरणाची अंतिम व्यूहरचना आखण्यात आली होती। मीडियासमोर एकनिष्ठतेच्या बाता मारणारे आणि रात्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीत जाऊन बसणारे हे लोक लोकशाहीचे खरे शत्रू आहेत, अशी संतप्त भावना आता ठाकरे गटाकडून व्यक्त होतीये। दिवसा कॅमेऱ्यासमोर येऊन आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत, आम्ही पक्ष मजबूत करत आहोत असं सांगणारे हे नेते रात्रीच्या अंधारात गद्दारीची डील पूर्ण करत होते। संसदेच्या नियमानुसार पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाटूतून वाचण्यासाठी 9 खासदारांपैकी 2/3 म्हणजेच किमान 6 खासदारांची आवश्यकता होती। एकनाथ शिंदे यांच्या रणनीतिकारांनी नेमकी हीच संख्या गाठली आणि 6 जणांचा गट तयार करून कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्याची पूर्ण सोय केली। यामुळे आता लोकसभा अध्यक्ष यांनीही या गटाला मान्यता दिली आहे, त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करणं तांत्रिकदृष्ट्या कठीण होणार आहे। कायदेशीर आघाडीवर ठाकरे गट आता या फुटीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहे। जरी खासदारांनी 2/3 संख्याबळ गाठलं असलं तरी मूळ राजकीय पक्षाच्या संमतीशिवाय अशा प्रकारे संसदेत स्वतंत्र गट स्थापन करणं, दुसऱ्या पक्षात विलीन होणं बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील न्यायालयात करणार आहेत। राजकीय पटलावर एकनाथ शिंदे यांचा गट आता अत्यंत मजबूत झाला असून आगामी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना हा अत्यंत मोठा आणि जीवघेणा धक्का मानला जातोय। ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट करून या खासदारांना निवडून आणलं त्या शिवसैनिकांमध्ये आता तीव्र संतापाची लाट असून अनेक ठिकाणी या बंडखोर खासदारांच्या कार्यालयांवर आणि पोस्टर्सवर शाई फेक करण्याचे आणि आंदोलनाचं सत्र सुरू होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचं राजकारण आता पूर्णपणे पैशांच्या आणि सत्तेच्या बळावर चालत असून लोकशाहीची चेष्टा आगामी काळात देशातील संपूर्ण निवडणूक व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडून लावणारी ठरेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।